मंडळी आपण रस्त्याने चाललो होतो आणि इकडे बघा सकाळी सकाळी काय दिसलंय आता पूर्ण ट्रकच पलटी झालेली. कसं पडला असेल ड्रायव्हर साहेब? नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. बघा चालली मम्मीचा स्वयंपाक आवरणं शिवरणं इकडं. आणि आज जायचं आहे आपल्याला, कुठं जायचं आहे बघा शेवटपर्यंत. आणि घराचं काम आपलं झालंय सगळं, तर आज आपल्याला आणायला जायचं आहे बघा पासारा. तो कुठून आणायला जायचं आहे, काय करायचं आहे तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहता. आता मी सकाळच्या आता 9 वाजलेत, 9 वाजता चाललेलो आहे आम्ही गावाकडं. तुम्ही माझा ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. मम्मी काही येऊन नाही राहिली, मी चाललो एकटा जाऊन पासारा घेऊन येणार आहे. मम्मीला घरचे काम आहेत. मम्मीला गाडी चालवली पसारा आणायला. लवकर या घेऊन सरी पसारा, माझ्या काम असल्यामुळं नाही जाणार. मस्त सगळं धूळ त्याच्यावरती झटकून झटकून भरा, सगळं तो बरोबर आणतो. आता ही बदाम सगळं बिजू घातली होती, फक्त बदाम घेऊन जातो आता. हरभरी नाही खात. हो तर बघा मंडळी, आणि आपली गाडी आपण निघलो आता. चला तुम्ही आता ब्लॉग बघत राहतो, मग कळण आता आपण पुढे जाणार आहे काय करणार आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघत राहा. मंडळी आपण रस्त्याने चाललो होतो आणि इकडे बघा सकाळी सकाळी काय दिसलंय आता पूर्ण ट्रकच पलटी झालेली. कसं पडला असेल ड्रायव्हर साहेब? पूर्ण रस्त्याच्या खालीच पडलेला, अर्ध्या रस्त्यावर पूर्ण बाकी खालीच आहे. हे ड्रायव्हर लोक पण गाड्या नाही चालत नाही. तर पांगळे आलो तर आपण इथं आता गावाकडे. ह्यो सगळा पसारा आहे आपला, हे पूर्ण सगळा पसारा आहे ना, सगळा भरायचा आहे आपल्याला ह्या गाडीमध्ये घेऊन न्यायचं आहे. घरी लावायचं मग नवीन घरामध्ये. आता अगोदर पहिला आलोत नाही, सगळं पसारा अगोदर मंडळी काढून घेतो, तसं लावून घेतो, मग बघू आपण व्हिडिओ नंतर. झाला बघा मंडळी, भरला सगळा पासारा. निघलो आता आपण. वैभव आला आता, वैभवने आपण सगळं मिळून सगळा पासारा भरून घेतला. आता जायचं आहे घरी गेला सगळा पासारा परत चांगला असा धुवून काढणे, कारण त्या मातीचं घर होतं ना, सगळा पासारा माती वगैरे वळंबा वगैरे लागलेला आहे. आता घरी गेल्यावर धुवायचं आहे अगोदर. चला निघत आपण घराकडे. तर पहा मंडळी, आलं दादा आपण घरी. सगळा पासारा आता आपण घेऊन आलो बघा. आता खुश दिसायली मालकीनबाई, सगळा पासारा आणला इथं असं इली. आता आणलाय पसारा, आता घ्यायचंय घरामध्ये लावून सगळा पसारा आणले. फक्त गावाकडचा पसारा आणलाय, अजून आपण जिथे राहत होत ना तिकडे थोडा अजून बाकीच आहे. कसं झालाय ताईनं माझ्या पसारा पा कसा झालाय, माती बिती लागली त्याला. एक कुल रॅक तर बघित ना आता दिसायला. आता त्याला साफ करायला किती टाइम लागणार रे. 8:09 वाजणार रे. चला करतो तर आम्ही खाली आता. तर अगोदर मंडळी सगळं पसारा लावून घेतो, मग बोलू पुढचं. चला मंडळी, जे डब्यामध्ये असं सगळं सामान होतं ना, ते अगोदर घरात आणून घेतलंय सगळं. आणि आता बाहेर चाललंय बघा, बाहेर असा पसारा पडलाय सगळा आपला. बाहेर चाललंय मम्मी आता हे सगळे डबे घासणे बघा. हे सगळे डबे असे घासून घेतलेत सगळं काढून. आता हे सगळं घासून घ्यायचं, घासून घेऊन सगळं आहे ना मस्त सोयीसाई लावायचं आहे. त्याच्यानंतर मग सगळं पद्धतशीर एकदम मस्त घरात सगळं ठेवून द्यायचं आहे. आता एवढं झालं की बघा हे बसते रॅक पण घासायचं आहे आपला सगळं. आज तुला मोठं काम तसंच पडलेलं आहे, बंदा पसारा अजून तसंच पडलेला आहे, भरपूर पसारा पडेल तसंच. करू हळूहळू आता. आता 4 वाजलेत मंडळी, आभाळ पण लय आलंय. सगळं पसारा आपण असा घरच्या नुसतं काढून ठेवलाय, म्हणजे बऱ्यापैकी भरपूर आवरलं आहे. आम्ही दोघांच माहिती तिथं आवरायला सगळं दोघांनीच आवरलंय. आता एवढं ही भांडे गोंडे घासून ठेवलेत, तरी आज घ्या पा इकडे हे खाय प्यायचे भांड्यातून बाकीच आहेत. म्हणजे आता ते झालं की मग ते घरात लावायचे आहेत. आणि 4 वाजले तर मम्मा पाऊस आला अचानक, तर मग कसं करावं आपण. अर्धा पसारा इकडं आपला वॉटर पडेल आहे, अर्धा इथं आहे अर्धा तिथं आहे. घरात काहीच नाही लावला अजून. पहा मंडळी, हे बघा एवढा पसारा, म्हणजे हे तर अजून बाकीचं लावायचं. वरती 2 डबे लावून दिलेत, इकडे 4 डबे, इकडे 4 डबे रॅक लावलाय. आणि बाकी पसारा असा आपण टाकलाय. आणि पाठीमागाच्यात गहू वगैरे भरून ठेवून दिले. आणि वरती सज्जा आहे ना ते साफ करूया. आणि आता वाजले बघा 5 वाजले. आता तर अजून काय आपलं झालं नाही बघा. इतका भांडे घासून दिलेत
इकडं वाळायला ठेवलेत ना, अजून ही चादर टाकली दुसरी, अजून चालूच आहे. आता इकडं पहा अजून पण एवढे सारे भांडे आता पडलेले एक 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 चालूच आहे. मग मी घासायली आणि मी इकडे जरसं कसं मिसळून धुवून घेऊन तिकडं वाळू घालू राहिली. आता 5 वाजलेत मा 5 वाजले. रात काम नाही आपल्याला. रातच होते आपल्याला बंदा पसरा लागला आता. रातच तर होणारच आहे. हो 6 तर वाजले मंडळी, पण काम अजून आपलं पूर्ण काय आवरलेलं नाही आहे. फक्त आता रॅक लावलं आहे, मस्त असं भांडे एक 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 सोयीनं लावणं चालू आहे मम्मीचं. आणि बाहेर तरी पण एवढे भांडे अजून पडलेलेच आहेत. झाली मम्मा रात्र, संध्याकाळ तर झालीच. काय करू मग आता चाललंय ना बरोबर. चालू तर आहेच करणं. बसले तर नाही. मग आपले मग इथं पाय उभं राहिली मंडळी. आज सारा सकाळचा उभाच आहे मी, पासारा पण आणलाय, उतरीलाय पण उभाच आहे मी. इकडे डबे वगैरे दिले मस्त लावून असे. इकडे पण आता जरा लाईटी वगैरे लावायची हिशोबात. पहा मंडळी दिसते ना, आवरले पहा आपलं आता सगळं. आपल्याला जायचंय आता तिकडं घरी चाललो तर आता 2 दिवस येणं जाणंच करणे आहे ना. इकडं भैयाचं चालू आहे लाईट जोडून. लाईट गिट जोडू राहिलाय मस्त शिडीवर बसून सनी. इथं लावायचे पहा आपल्याला पंखे. पंखा लावायसाठी शिडी आणली पण पंखा लावलाच नाही. पोरानं काय केलं नुसते पंखा आणून द्यायला त्याचे पानं आणलेच नाही, पानं घरी ठेवलेत. आवरले पहा आपलं सगळं. आता धप्पा तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला. चला सकाळपासून पसारा भरून उतरून घासून लावूच परेशानी झाली सगळी. अजून की खाया प्यायचा पसारा आपला इथंच आहे, तो पण आणायचा बाकी आहे का नाही. चला